बीडमध्ये नुकतीच छगन भुजबळ यांची सभा झाली आणि आपल्यासोबत त्या सभेदरम्यान जे भुजबळांनी वक्तव्य केले त्याच्यावर बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, भुजबळांची सभा झाली बीडमध्ये आणि त्यावेळेस ते असं म्हटले की छत्रपतींचं नाव घेऊन बीडमध्ये जे घरे जाळल्या गेली ते छत्रपतींचं नाव घेऊन जाळल्या गेली. काय केलं? बीडमध्ये जी जाळपोळ झाली ती छत्रपतींचं नाव घेऊन जाळपोळ करण्यात आली. त्याला कोणी सांगितलं? जाळपोळ छत्रपतीचं नाव घेऊन केली म्हणून? त्याच्यावर कशाला ध्यान देण्यासारखं मला नाही राहिलं ते. आता ते असं कोण म्हणलं? पण छगन भुजबळ. त्याला तर काय, त्याला डोकत नाही राहिलं. ते तर कामातूनच गेलंय पुरं. छत्रपतीचं नाव घेऊन तो पाहुणे येते तो वाटेत जाडी ती आणि छत्रपतीचं नाव घेऊन म्हणजे तुम्हाला उलट महाराजांचं नाव खराब करायचं होतं. म्हणजे तुमच्या मनात पहिल्यापासून जे मराठ्यांविषयी पाप आणि विष आहे आता ह्या रूपात बाहेर काढायचं तुम्हाला. म्हणजे छत्रपतींचा वापर इथून पाठीमागं तुम्ही राजकीय स्वार्थासाठी करिअरसाठी केला तुमच्या. आता तुमचा भरून पुरलं, आता तुमचं पोट भरलं आहे म्हणून आता छत्रपतींचं नावसुद्धा खराब करायचं ठरवलं आहे का? पागल आहे ते. हो, कारण त्यांनी पाठीमागंही असेच महापुरुषांचे नावं घेऊन त्यांच्या जाती काढल्या होत्या. असं तर खरं हे कलंकच आहे मंत्रिमंडळाला आणि राज्यालासुद्धा. याला ठेवायलाच नाही पाहिजे. परंतु आता ते कशाला संभळीत येत, त्याचं उदं करून त्याचे खूप लाड चालवले त्यांनी. एक दिवस त्यांनाच याचे लाड जे पुरवलेत ना यांनाच जड जाणार आहे. जरांगे पाटील सभा करतात, दौरा करतात आणि दवाखान्यात जाऊन झोपतात, ॲडमिट होतात असं म्हणतात. तुला काय माहिती आहे म्हणा बुंगाऱ्या? इकडं भाकरी खात हिंडवतो. तुला काय माहिती आहे? इथं रातपाट कष्ट करतो मराठ्यांच्या जातीसाठी. तुझ्यासाठी असे लोकांच्या जीवावर महामंडळाचे पैसे महामंडळ 80% तो एकट्याने खाल्लं. महाराष्ट्रातले महाराष्ट्र सदनाचे गोरगरिबांचे पैसे तो करोडोनं खाल्ले. तुझ्यासारखं येशीच झोपणारा नाही मी. हो, ग्राउंड लेवलवर रातपाट एक करतोय. माझं बोट मोडलं होतं, माझ्या मायबाप मराठ्याला माहिती आहे. आणि तू कोण मला सर्टिफिकेट देणार असली? हॉस्पिटलला झोपतो कुठं? रात्रंदिवस सलाईना बी घेतो, हॉस्पिटलला बी 2-4 दिवस राहतो आणि लगेच जातीच्या कामाला मैदानात उतरतो. तू सर का असं करत नाही मी. दुखण्यात फेकण्याला मोजितच नाही मी. मी दौरा माझा पूर्ण करतो, टोटल आहे तेवढा. लोकांच्या गोरगरिबांचे आशीर्वाद घेतो, गोरगरिबांच्या लेकरासाठी लढतोय. आणि मग त्या लेकरांना न्याय देण्यासाठी माझ्या अंगात शक्ती असावी. मी गळून जातोय पूर्ण. वेळेवर जेवण मिळत नाही. पाठीमागच्या याच्यात माझं बोट मोडलं होतं ह्या दौऱ्यात. हॉस्पिटलला जाऊन उपचार घेतले, लगेच उद्यापासून बाहेर पडलो आहे. आपणच साक्षीदार आहेत. उद्या लगेच बाहेर आहे. उद्या दौरा सुरू झाला. तो काय माझ्याबद्दल माझी बरोबरी तू करू शकत नाही. तो माझ्या नादी बी लागू नको. मी त्याला लय बार सांगितलं, तो माझ्या आणि माझ्या मराठ्याच्या नादी लागू नको. आणखीन तरी शहाणा होय. मराठा समाज मुंबईला जातोय त्या संदर्भात अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं आणि तुम्ही त्याच्यावर टीका केली होती. आता छगन भुजबळ असे म्हटलेत की जे तुम्ही अजित पवारावर स्टेटमेंट केलं तुम्हाला कुठून मस्ती आली म्हणून असं बोललेत ते. ते आम्ही दोघं बघू ना. तुला कोणी ठेका दिलाय मध्ये? तोच तुला सुधारणार. तोच तुला सुधारत नाही, तू दुसऱ्याच काय ठीक होतो. त्यात येऊन मी बघू काय करायचं. त्यांचा आमचा प्रश्न आहे. ते बोलले, आम्ही 5 महिने बोललो त्यांना एक शब्द तरी नाही ना. ते बोलल्यावर सोडणारच नाही. मग ते मराठ्यांचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडीतच नसतो आणि सोडणार बी नाही. ते गप बसले, आता आम्ही गप बसलो. बोलले की पुन्हा सुरू करणार, सोडणार नाही. आणि माझा मराठा समाजही त्यांना सोडणार अजिबात नाही सोडणार. कारण आमच्या गोरगरिबांचे वाटोळं झालं इथं. तुमच्या आता सत्ता दिली, तुमच्या आता सगळ्या काय गोष्टी दिल्यात माझ्या मायबाप मराठ्यांनी आणि पिढ्यांना पार. आता आमच्या लेकराचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. आमच्या लेकरासाठी तुम्ही बघा मुंबईला कसा तुटून मराठा निघतोय. तू कोण मस्ती शिकविणार आम्हाला? तोच तुला सोचाना, तू तुला बघ. मला नको सल्ले देऊ तू. ते शायरीच्या माध्यमातून असं म्हणले की ज्यांनी आमच्यासोबत टक्कर घेतली ते मातीत मिळालेत म्हणून. तू शायरीच म्हण. आता इथून पुढं धंदा ठेवते हो चालू आणि सुपाऱ्या घे जाय. तर कुणी बी तुला 101 रुपये दे जाईल. त्याच्यानं काळजी करू. तू शायरच होय आता. चालून ते कागद लिहायला कर चालून. तेच खा जाय कागद परत. भाज्याने लोकांनी भजे खाऊन टाकणार, कागद खायची वेळ येणार त्याच्यावर. त्यापेक्षा हेच काय शाहीर बनायला चालू. तू कुठंच नाव लौकी व्हाय ना, कशातच जाय तू कुठं डागाळल्याला मरणाचा. त्याच्यामुळं तुला काय, तू गोरगरीब ओबीसीचं बांधवांचं सुद्धा वाटोळं करायला लागला. गोरगरीब धनगर बांधवांचं सुद्धा वाटोळं करायला लागलाय तू. विनाकारण त्यांच्यात आणि आमच्यात तू नाराजी पसरायला लागलाय. परंतु सामान्य गावखेड्यातला मराठा, सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधव, सामान्य ओबीसी बांधव यांच्यात अजिबात नाराजी होणार नाही. तू किती बी वळवळ कर, काहीच होणार नाही. शेवटी तुला तो तुतारावर पडायला लागणार आहे. ध्यानात ठेव माझे शब्द. तू भुजबळ साहेबांच्या ज्या सभा होत्या त्यामध्ये ओबीसी समाज म्हणतो की भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण ते असं म्हटले की मला मुख्यमंत्री काही नको, मंत्रिपद नको, पण मला ओबीसींचा नेताच व्हायचं आहे आणि त्यांचं ओबीसींचं काम करायचं आहे. तू काय होय ना, मला काय आली विचारतो म्हणा. तू तिकडं राष्ट्रपती व्हाय ना.
आम्हाला काय कर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको फक्त. तू बोलला तुला सुट्टीच नाही. हा तू तिकडे काही हो त्याशी आम्हाला नाही देणं गेलं त्या राजकारणाचं. मराठ्यांच्या लेकराच्या गोरगरिबाच्या मध्ये पडला तुला वाजविलंच म्हणून समजा तुला सुट्टीच नाही. कारण तू जितकं खाल्लं तुला जितकं मराठ्यांनी आतापर्यंत मोठे केले त्याची परतफेड तू सुद्धा करायला लागलेला आहे. कारण लय सिंहाचा वाटा आहे मराठ्यांचा सुद्धा तुला मोठं करण्यात. परंतु आता तू शेवटी कुविचारी माणूस, शेवटी तुझ्या डोक्यात विषारीच मराठ्यांविषयीचा आकर्षच तुझ्या डोक्यात आहे. परंतु मराठ्यात धुवून काढण्याची ताकद आहे तुझे विषारी विचारसुद्धा. पण तुझ्या लक्षात आहे ना पुढं काय होणार आहे, आपल्याबद्दल किती नाराज घेतो आहे लक्षात आहे ना. अख्खा मराठा समाज ज्याने तुला मोठं केलं ते पुराण तू नाराज करून घेतला हे तुझ्या डोक्यात नाही राहिलं. ठीक आहे, तो विचार तो आहे पशी मराठा आरक्षणाच्या विरोधात मध्ये असे सल्ले द्यायचे मध्ये तोंड खुपसायचं बंद कर. तुझं तू बघ. तुम्ही जे म्हणताय मराठे 3 कोटी मुंबईला जाणार, छगन भुजबळ साहेब असं म्हणतायत की 3 कोटी मराठे आहेतच कुठे. तुला कवा गणित आलं या विषयात? तुला गणित येत आहे का कवा? तुला गणित येत नाही. तू काय आहे काय नाही आम्हाला सगळं माहीत झालेलं आहे. आता तू लय टोकाचं खालच्या याच्यात आम्हाला बोलायला लावू नको. तुझं तू राजकीय करिअर पुरतं काम कर आणि ते चालू दे तुझं. कारण तू गोरगरिबांचं वाटोळं करून ओबीसी बांधवांचं तुझं राजकीय भागून घेणार आहे हे ओबीसींच्याही लक्षात आलेलं आहे. कारण तू शेवटी राजकारणी माणूस आहे. तू शेवटी राजकारणी माणूस आहे. त्यामुळे ते बाकीचे मी सांगितलं ना ते बाकीचे ते सल्ले फल्ले बंद करून टाक. आम्ही तुला ओळखलेलं आहे. कारण आम्ही बी जातीसाठी लढतोय. हो, आम्ही सुद्धा मागं हटत नाहीत जातीसाठी. आणि या जातीला शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन बी बंद होत नाही. तुला काय ताकद लावायचं लाव म्हणा. अरे गेले असं बोंबलून मराठी ओबीसीत गेले. तो आता ओबीसीत मराठ्यात नाराजी पसरवली पण मराठी गेले सुद्धा ओबीसीत. तो काय म्हणतो आत येऊ नको बाहेर जाऊ नको. त्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू देणारच नाही. तेच म्हणतात त्याला गणित जुळत नाही. त्याचं मोगाचं गणित हुकलं आता हुकलं. गेले मराठी ओबीसीत. तुला हेच कसं कळत नाही. ओबीसीत गेले विनाकारण तू रोष घ्यायला लागला मराठ्यांच्या अंगावर. मराठी गेले ओबीसीत. ज्यांच्या शासकीय नोंदी आहेत भारत देशावर मराठा एक जात अशी ते शासकीय नोंदी सापडल्यात. यांना जे आरक्षण दिले हे शासन निर्णयावर दिले. त्यामुळं कोणाचं आरक्षण कसं आहे हे सगळ्यांना माहिती. कारण इतकं खात्रीलायक आणि टिकाऊ आरक्षण मराठ्यांचं नोंदी मिळालेलं देशात कुठंच असू शकत नाही. ठीक आहे, ते आता असं म्हणणारच आहे. कारण त्याला तेव्हा राजकारणी आहे. त्याला ओबीसीचा सामान्य गोरगरिबांचा फायदा घ्यायचा आहे. फायदा घेऊन त्यांचं वाटोळं बी त्यालाच करायचं आहे. सामान्य धनगर बांधवांचा त्याला फायदा घ्यायचा आहे. परत त्यांचं वाटोळं त्यालाच करायचं आहे. त्यामुळं त्यांनी काय बाकी सांगायची गरज नाही. आमच्या याच्यात माहीर आहेत आम्ही. आमच्या याच्यात आम्ही पूर्ण ताकदीनं आहेत. आम्हाला माहिती आहे मराठ्यांचं आरक्षण कुठे आणि ओबीसीत गेलोत रे हेच कळा ना त्याला. गेलोत आम्ही. मराठ्यांचं आरक्षण कुठे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही ओबीसीमध्ये गेलोत असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.